पुतणेला कृष्णाने धरलं, स्तनपान केलं, करू लागलं. कृष्णाने विष प्राशन केलं, पंचप्राण प्राशन केले. पुतना कासावी झाली. कासावी झाल्यानंतर ते कृष्णाकडे याचना करू लागले. कृष्ण, तिच्या लक्षात आलं बलवान आहे माझ्या कृष्ण, फार मोठा सामर्थ्यवान असं तिच्या लक्षात आलं. तिनं याचना करू लागली, मला सोड कृष्ण. याचना भरपूर केल्यानंतर कृष्णाने तिला सांगितलं, मोठं गोड सांगितलं, मी धरत नाही जोपर्यंत मी अगोदर धरतच नाही, आणि ज्याला धरलो त्याला आपण सारिके करंट कोणाला धरतच नाही. आता पुढलं कळलं का बघायचे? एवढा मला सांगा, एवढा पावर बाळ देव तुम्ही ध्यान धारणा जर करू लागला, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, अंतःकरणाची शुद्धी, मनबुद्धी चित्ताची परिणता जीवनामध्ये नामचिंतनाने जर प्राप्त झाली तर ब्रह्मांडामध्ये आहे ते परमात्मा तत्व आहे. स्वतः परब्रह्म होतून जगाला परब्रह्म रूपाने पाहत असतो, परब्रह्म रूपाने पाहतो. आणि ही पावर ज्यांच्या संगतीमुळे प्राप्त होते, ज्या ज्ञानाने प्राप्त होते, त्याचं इथपर्यंत येऊन थांबायचं, कीर्तन संपलं आणि उकरायचं जास्त किती उकरा. ज्ञानेश्वरी मध्ये तुम्ही बघा 700 श्लोक आहेत, ओव्या किती का? ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती? 9,033. पक्क ध्यान तुले बघा, ऐकलं अरे होय, पारायण करताय महाराज. 9,033 महाराज 9,033 होत्या. 700 श्लोक देख, 700 श्लोक लेख, 18 अध्याय लेख. देव बोलिले एक तुझे नाही. सगळं ज्ञानेश्वरीचं सार आहे बरं काय बोलणं. 700 श्लोक असो, 9,033 ओव्या असो, 18 अध्याय असो, त्या सगळ्या अध्यायाचा सार आहे. देव बोलिले एक तुझे नाही. एक अद्वितीय ब्रह्म काय का त्याच्यात नाम निर्देश असलेलं परब्रह्म स्वरूप जगापुढे दाखवलं. कानबा तेरे तेरे ते, पण तिथपर्यंत चाललाय कोण? सगळे आम्ही इथंच रमलो महाराज. सगळे विषयात्मक. आपलं सगळं, आपली भक्ती गुणात्मक आहे का गुणाच्या आतीत आहे? आपली जे भक्ती चालली हे आता सार्वजनिक स्थितीमध्ये हे गुणात्मक आहे का गुणाच्या आतीत आहे? कोणी बोला. रणजित, निर्गुणात भक्ती करायची असेल तर भंडाऱ्यावर बसून एकडं चाललायचं, त्याच्यावर बसून कुठं मायनल बेटावर अनुष्ठान केलं. सोमपुरी महाराजांनी बेटावर अनुष्ठान केलं. एकांत तुका म्हणे आम्हा काय श्रवण करतात? ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आम्हाला 4 लोक जास्त जमलं की 4 उड्या आला. कसं आहे आपलं? तुम्ही उभं नाचला असतो, आता इथं लेभांगट आहे आडवं नसतो. असू द्या विनोदाचा भाग मी काय सांगतो त्याच्या लक्ष द्या. खरंच आषाढी एकादशी खरा देव करायला पाहिजे. तुका म्हणे कैसे गेले विसरवला. आपण सांगतो तुम्हाला, एखाद्या बाजारमध्ये जर आपण गेलो ना, केळी घेतो डझनभर, केळी घेतो. केळी घेतल्यानंतर सालाचा काही उपयोग आहे पण घेऊन येतो की नाही? आपण घेऊन येतो का नाही? काही उपयोग आहे का मानायचा? तिथं सोडून आला होता नाही, तिथं सोडून घेऊन यायचं इकडे झाला करते. पण काय आणतो घरी आल्यावर तर काही उपयोग आहे का तिचा? काय करतो मग तिला? म्हटलं मगच तसं हे सगळं बाकीचं बाह्य पसार आहे ना, साल असल्यासारखे त्याला टाकून दिलं पाहिजे, पण आपला गाभा घेतला पाहिजे. मधुनी नवनीता मधुनी
मंथन केल्यावर काय निघालं? लोणी निघालं. लोण्याची पूर्ण अवस्था नाही. गायन भजन कीर्तन सांगणं प्रवचन करणं पंढरीची म्हणजे लोणी होणं येणं लोणी. पण महाराज म्हणतात चूक झाल्याशिवाय परिपूर्ण वैराग्याचा अग्नी द्यावा नको. हा वैराग्याचा अग्नी दिल्याशिवाय ते पडत नाही आणि त्याच्यातली कडकडी गेल्याशिवाय ते पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. जीवनामध्ये परिपूर्णत्व बघायचं असेल तर महाराज म्हणतात निखळ परमात्म्याच्या स्वरूपाची अनुभूती ज्या लोकांना झाली ना ते लोक स्थिर झाले. आता निश्चिंतेने म्हणतात की या भूमिकेवर जाऊन स्थिर झालो. नारीकडे सगळं दुखतंय महाराज. दिवाळीच्या सुट्टीला 25 इंजिनियर आले गावात. एका गावातले 25 इंजिनियर होते. गावात आले आणि ते सरळ सकाळचे असे सकाळी उठल्या म्हणतात ते लवकर उठत नाही. ते कवा पोपटात मला त्यांच्याकडे जायचं ते सगळे मिळाले. ते सगळे मिळाले. काय म्हटले कवा रस वाढवताय म्हणजे 2 दिवस झाले सुट्टी करतात. 25 इंजिनियर पण काय एकानं तर्क चालवला तर 20 फुटाचा पेट पडला होता वाकड्या तिकडे. एका इंजिनियरला म्हणला याच्यातून दोन्ही पलीकड टाकायचे कशातून पायपात. इंजिनियरनं ते दोरी घेतली घालायचा प्रयत्न करतो जाईल 20 फूट लांब आणि ती सरळ पेट नाही वाकड्या तिकडे. दुसरा इंजिनियर आला तिसरा आला चौथा 10-5 इंजिनियर जमले 20 जमले भरती जमले हो. पण दोरी कोणाच्याने शक्य नाही झालं महाराज. पुष्कळ आता इंजिनियर सगळे झालेले त्यांनी तर्क करून ती दोरी घालायचा प्रयत्न करू लागला. काही नव्हतं तिथं असे गेडं बागडे गेलो पटकन गेडं बागडे गेलो त्याला म्हटलं काय चाललंय नाही कोण सगळे गावात नाही दिसणार म्हणजे काय चाललंय काय नाही म्हणले बाबा 2 तास झाला आम्हाला सुधारणं आता तुमचं काय मध्ये म्हणजे तुम्ही सांगा तर मला काय नाही म्हणले पाईप दिसतंय का म्हणजे हो 20 फुटाचा पाईप आहे. कसं आहे वाकडा तिकडा त्याच्यामधून आम्हाला दोन्ही पलीकड घालायची पलीकड टाकायची म्हणले एवढंच आहे एवढंच आहे. आणि किती तास त्याच्यावर घोट म्हणत होते 2 तास. त्यानं म्हणलं तुम्ही बाजूला सरकार मला थोडी संधी द्या. एक इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता त्यानं म्हणला आमची भोंड चुकलं आहे ह्यानं काय देवा लावणार आहे त्यानं काय देवा लावणार ते म्हणला तो कसा एक मला 2 मिनिटाची संधी द्या. त्यानं उभं एका जुन्या पण मी कशी घेत बारीक कुंडी धरून आणलं त्याच्या पायाला दोरा बांधलं सोडलं की खाली दोरा पण निघाला. इंजिनियर म्हणले म्हातारा विचित्र आहे. तशी आमची गुरुमाय माधव महाराज विचित्र आहेत महाराज त्या स्वरूपाला मिळतात. तुम्ही शिकले लेखा वरलेले तुम्ही कीर्तन ऐकायला तुला ह्याला कसं करतोय म्हणून तुम्ही गावाला ह्याला कसं गातोय म्हणून आता तुला जुडी नाही बाबा राहते. आणि आमचं सुद्धा चालू आहे आमचं सुद्धा भागवतांना म्हणले महाराज येऊ द्या काही नाही म्हणले त्या त्यातून मुंगळ्या निघाल्याने महाराज येत म्हणजे कशातून काय अनुभूती काय महाराज म्हणता जीवन घासलं पाहिजे. तुकोबाऱ्याचे जे फोटो आहे ना महाराज आमचे बडबडीकर महाराज किशोर महाराज सांगायचे हे गुडगुड्या गालाचे फोटो म्हणजे त्यांचे नाव तुकोबाऱ्याचे. तिथला एक ब्राह्मण धरून त्या ब्राह्मणाचे फोटो काढलेले. तुकोबारे असल्या गुडगुड्या गालाचे होते. सुरोणे पांजरा हे शरीर सगळं षडपंजरी पण महाराज मांस चर्म हाडे सगळं आठवून घेतलं भगवत चिंतन आहे. असले गुबगुबीत होते तुकोबारे. तुकोबाऱ्याला गादी होती का झोपायला. आताचा माणूस गादीशिवाय झोपण जाऊ द्या पुष्कळात मला उतरायला येते बघ तिकडे जायचं तुम्ही काय सांगतो. जीवान देवाचा होण्याचा प्रयत्न याच्यासाठी व्यासेने अमुक ग्रंथ केला मोठा सायास केला.
त्या सायासारखं जर घोर नाही पत्रात पडलं तर जीवनामध्ये शीन शिल्लक संतांच्या जीवनामधला शिणी जातो निभाग गेला आनंद सर्व आनंदात युक्त असतात का तर त्यांचं जीवन परमात्मा स्वरूपाला मिठी मानलेलं असतं त्या सच्चिदानंद स्वरूपाला मिठी चित्त चैतन्या पडता आपल्याला परमार्थिक सुखही मिळालं हेही अपूर्ण सुख आहे पण खरं शाश्वत सुख तर काय आमच्या तुकोबरायाने गाथ्यातल्या पहिल्याच अभंगात सांगितलं किंवा आपण म्हणतो रोज सुंदर ते ध्यान बघा कर्कटावधी मकर कुंडले कंटिक शुभमणी तुकावणे माझी हे शब्द फार महत्वाचा आहे सकारात्मक हेची सर्व ना तुम्हाला कळण्याकरता जरा सोपं करून सांगतो आकाशातला चंद्र दिसत नाही लहान मुलाला 5 वर्षाचा मुलगा असला ना आकाशातला छोटा चंद्र दिसत नाही द्वितीय तृतीयचा चंद्र दिसत नाही मला पण आई सांगते अरे बाळू चंद्र पाहिलास ना त्याला हट्टाला भेटला आई मला चंद्र दाखव अरे दिसत नाही का बघ ना तिथं आहे हे म्हणते दिसत नाही त्याला उपादान कसं वापरतात ते फाटा गेलाय ना पिंपळाचा उभा गेलेला फाटा त्याला एक खांदी गाडी गेली बघ त्याला एक थोडासा फाटा छोटा गेलाय बघ त्याला लागून दुसरा एक पानाचा झुंबर आहे त्याच्या वरल्या बाजूने बघ करतात म्हणून ते सगळं अधिष्ठान वापरत त्या पानाच्या वरी बघितल्यावर त्याला काय दिसलं त्यानं म्हणलं आई दिसला म्हणजे त्याचं काम झालं त्याचं काम संपलं दिसणं महत्वाचं आहे तसं साधना करता परमात्मा तत्व महत्वाचं आहे त्यांची स्वरती मला सांगा एक बार चंद्र दिसल्यानंतर बाकीच्या वस्तू शिल्लक राहिल्या तसा परमात्मा एक बार का दिसला ना महाराज सगळं संसार बाद होतो देहाच्या निराशे पादी जे सगळं चिंतन तुकोबारायचं अद्वितीय प्रेमाला स्पर्श करणारं चिंतन आहे तुम्ही आपण मधी शिरून वाचत नाही म्हणून लक्षात येत नाही आपण तुम्ही अर्थाच्या गाभाऱ्यात शिरत नाही म्हणून लक्षात येत नाही आपण चंद्र पाहिला महाराज पाहिल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू बाद होतात त्या न्यायाप्रमाणे सगळा संसार बाद होतो तुकोबाराय म्हणतात सगळं बाद होणं आणि परमात्मा अधिष्ठान तत्व कळणं त्या
हे कळलं म्हणजे त्या जीवनाचं सार्थक होणं. आणि सार्थक होण्याकरताच पंढरी क्षेत्र आहे. पंढरी हे जीवाचं माहेर आहे. काय माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. प्रत्येक जीवाचं माहेर आहे. माहेरात शिणून भागून थकून आलेली मुलगी माहेरात जर दिवाळीला आली, तिनं विश्रांती घ्यावी का? विश्रांती घ्यावं ना. कविता आल्यावर वस 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 गाव सगळं फिराव. कसं आहे विश्रांती घेणं बरं आहे का रोज गाव पाच घालणं बरोबर आहे? हा, तसं जीवाचं पंढरी माहेर आहे. तिथं जाऊन विश्रांती घ्या. पण बस ना, आम्हाला सांगत येते महाराज 5 दर्शन झाले की वस वस. मग कसं केलं? घुसू घुसू केलो म्हणजे. जुन्ना महाराज म्हणायचे जिथून घुसला असेल त्याच्या मागे जेवढे लोक होते ना तेवढ्याचं पाप येऊन त्याच्या डोसक्यावर बसले. करचाल का घुसू नका. तिळे तिळे पुण्य साचा पण थोडा थोडीचा पण निष्ठा असावा. थोडा असावा पण निरसा असावा. पाण्याचा लेश असू नये. हा मला जे बाईनं म्हणले महाराज निरसत होत आहे. निरसत आहे बाई म्हणलं एवढं पातळ कसं काय पाणी पिले कौन्सिल काय नाही म्हणजे दूध निरस आहे. मग पाणी वगैरे घातल्यासारखं वाटू लागले. म्हणजे नाही म्हणजे दूध निरसच काढले पण घेऊ का पिळटाळच पाणी घेऊन बसत की वरून घातले. आपलं निरस काहीच नाही. असलच थोडे परिनिरेला अत्यंत पवित्र देवाला आवडतो. त्याच भक्तीचं नाव आहे. त्याची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती प्रमाण पाठ करून भागत. थोर भक्तीचे लक्षण काय? त्या लक्षणाने आपण युक्त आहोत का? कधी अंतःकरण निरीक्षण केले का? बुक्का लावणं भाळ घालून हे दुय्यम दर्जाचा फरमान. मनाचा निर्मळ वाचेदार ज्यांचं जीवन अत्यंत पवित्र आहे. संसारामध्ये अत्यंत व्यस्त असलेली स्त्री पतिव्रता, कामामध्ये कुटुंबामध्ये एखाद्या वेळेस कपाळावर कुंकू असतानाच मग पतिव्रता नाही का? तिच्या गळ्यामध्ये एखाद्या वेळेस मंगळसूत्र नसतं मान उतरलेली असते. काय पतिव्रता नाही का? कारण तिचं मन अखंड स्वरूपाला अनुसंधानाला जागृत. तसं तुमच्या गळ्यात माळ असो अगर तुम्ही सुखाचार्य करता उपदेश येत पण का बाबा तसं तुम्ही काढून टाकता. बरोबर सांगितलंय महाराज. आम्ही काढून ठेवता पुन्हा देवता काढून ठेवतो त्याच्याकरता तर नाही बघायचं.
पाहिजे. एकानं तर पाचच घेतलं. मी म्हणलो निज द्याने गाता उभा त्यानं म्हणला झोपून भजन केलं की देव उभा टाकतो येऊन समोर. मग उभारून भजन करायचं का? झोपून चालेल म्हणलं. मी म्हणला झोपून असं चाल कसे झोपून चाल कसे ते म्हणलं निज द्याने गाता उभा नाराय. अरे म्हणलं ज्याचे पाय गेले खाते गेले ज्याला बोट नाही त्यानं झोपून म्हणा बसून म्हणा. सर्व सक्षम असून जर असं करीत असेल तर तो अपराध. महाराज म्हणतात त्याचे अत्यंत मोठ्या भूमिकेतले उपदेश मनाचा निरंबळ बाकीचा रसा त्याचे गळामाळ हा पुढे प्रद्रव्य पारिका परनिर्देशित तोची सध्या निळोबारायण 500 अभंगाची वही दिली तुकोबारायण. त्याच्या तुकोबारायने दिली निळोबारायण त्याच्यामधलं हे चिंतनेवर आणि हे फक्त वही भास्करवाड्यामध्ये आहे. हे अभंग तुम्हाला तिथं सापडतो. केवळ जीवनमुक्ता करता उपदेश आहे. तसं ज्ञानोबारायने अमृतानुभव दिला ना सिद्धा करता केवळ जीवनमुक्त पुरुषाकरता परब्रह्म स्वरूपाला मात्र असलेले जीवन त्याच्या करता अमृतानुभव. सर्वसामान्य करता हरिपाठ आहे. ज्याला तीव्र मुमुक्षीची इच्छा आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे. आणि योग्याच्या उद्धाराकरता चांगले उपासक 65 वयाचा उपदेश केलेला. म्हणून जीवनामध्ये सार्थक होण्याकरता अंतर्निरीक्षण करेल. आमच्या जाणाबाईने महाराज या अभंगामधून सांगितलं संत भार कीर्तनाचा गजर होऊन कोणतं कीर्तन उदंड पाहिजे नाही. रामकृष्ण हरिगोविंद या नामाचे निकल प्रबंध माझी आत्मचर्चा सारांचा जिथं विचार केला जातो असा विचाराचा प्रवास करता करता त्या जीवाला पंढरीचं दर्शन होतं. तेव्हा ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो थोडं भजन करा. विडोपार सगळी संत माती आली पंढरपुरात आली. तुम्हाला सांगितलेलंच आहे. सांगितलेलंच म्हणून मला सांगावं लागतं. सगळी संत मान्य आहे. सभाया समस्त साधू संत महाविरक्त मुनीची पंडित ज्ञानी वाचकांची या सकळाचे दिनवणी करा विठ्ठल स्मरून. ही सगळी सभा राहुळा जमली. आमचे तुकोबाराय ज्ञानोबाराय नामदेवराय सगळी मंडळी नामदेवरायच्या घरीच आली होती ना पंढरपुरामध्ये. पांडुरंगाचं राहुळ म्हणजे नामदेवरायचं घर पैठण नागबाबाची ताजी बरीच संत मांडी आलेली होते. सगळ्यांनी दर्शन घेऊन तिथं विसाराला बसले होते आणि तिथं मग चर्चा चालू झाली. तुकोबारायला ज्ञानोबारायांनी विचारलं देव कसा दिसला हो तुम्हाला? कसा दिसला हे म्हणू लागले सुंदर ते ध्यान उभे अत्यंत सुंदर आहे. ज्याने विश्व एवढं सौंदर्यमान विश्व निर्माण केलं असा विश्व निर्माण करणारा तो किती सुंदर आहे त्याचं अवर्णनीय वर्णन असं तुकोबारायांनी सांगितलं. तुकोबाराय कसं ज्ञानोबारायला विचारतात म्हणजे ज्ञान ही छोटी मूर्ती बरं का. म्हणजे ज्ञान तुम्हाला देव कसा दिसला दर्शनाच्या माध्यमातून. ज्ञानोबारायांनी सांगितलं पांडुरंग कांती रत्नाकेळ आगमिक लावण्य तेज पुंजाळ वर्ण गेली कानडा विठ्ठलो. ही ज्ञानोबारायनं दर्शनात ती प्रचिती सांगितली. आमच्या नामदेवरायला विचारलं राजवस सकुमार मदनाचा तुकडा रवी शशी सगळी
संतांनी विचारलं, नाथबाबांनी विचारलं, नाथ महाराज तुम्ही दर्शन घेतलं कसा वाटलं हो परमात्मा? कसा दिसला? सुखाचे निज सुख पाहिले ना डोळा, हा झाला तो सोहळा अनुपम्य, निजात्म सुखापर्यंत मी पोहोचवतो त्या रूपाला पाहून. ही जीवनात त्यांच्या झालेलं अलौकिक दर्शन आहे आणि तेच दर्शन ग्रंथाच्या माध्यमातून विश्वाला सांगण्याचा प्रयत्न करतात संत. अद्वितीय ब्रह्म्याचं दर्शन संतांच्या दर्शनातून प्राप्त झालेलं दर्शन म्हणजे संतांचं वाङ्मय. मग आता आपण बरेच दर्शन घेतले पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाचे, तुम्हाला कसा दिसला? पांडुरंगाचं दर्शन घेतलं का नाही? आम्ही बोललो इकडं याला दिसलंच नाही, त्याची दिसू लागली खेळी पुढे नाही तेच दिसतंय. मग तिथे गेल्यावर हा ते लोटणारे तर दिसतात, ते बडवे दिसतात. देवाकडे बघ ना, देवाकडे बघच ना, नाही तीच दिसू लागली केली आणि आपापना ती जोपणा कारणे केली बायको तिने एवढी वाढली. हे आमच्या बापापासून आहे. आता बाप जिरवले, बरेच पत्नी जिरवले, काय सांगतो आता कोणी येईल की येईल पुण्या जन्मात बापाला बरं मी घास जो जसा आहे तसा दिसला, संतांनी जसा आहे तसा पाहिला. मग काय पुण्य तिथे होतात? माईचे असो, माधव महाराज असो, ज्ञानोबा नाही त्या पितात आपण उपाधी वेगळे जाणीवीच्या, जाणीवच नाही, जाणीव नाही. द्वंद्वातीत झालेलं ज्यांचं जीवन आहे ना ते महापुरुष आहेत. आणि अशा महापुरुषांचं दर्शन पंढरी क्षेत्रात घडतं, पांडुरंगाच्या दर्शनानं घडतं. अशा प्रकारचं चिंतन आमची जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात. संत भारत